मित्रमंडळी आणि सर्व माझे या ठिकाणी माता भगिनींनो, पत्रकार बांधवांनो, बंधूंनो, जास्त मी वेळ घेणार नाही. आपल्याला सर्व नेत्यांचं या ठिकाणी विचार ऐकायचे. दोनच मुद्दे मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे. त्यातला मुद्दा क्रमांक 1, आपल्या समोर उमेदवार कोण आहे? राष्ट्रवादीचे. बंधूंनो, माझा तुम्हाला प्रश्न आहे, ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरात, सरपंच यांच्या घरात, पंचायत समिती उमेदवारी यांच्या घरात, जिल्हा परिषद उमेदवारी यांच्या घरात 2024 मध्ये विधानसभेलाही फॉर्म भरले होते सर. ऐन टायमाला कुणाला तरी पाठिंबा दिले. दुसऱ्यांना संधी द्यायची का नाही, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. किती दिवस तुम्ही सतरंजे उचलणार आहात? आज काँग्रेस पक्षानं मोहम्मद शेख सारख्या, अनंत म्हेत्रे सारख्या एका तरुणाला, होतकार तरुणांना, गरीब घरातून आलेल्या तरुणांना उमेदवारी दिलेली आहे. आम्ही खंबीरपणाने त्यांच्या पाठीमागे उभा आहे. आम्हालाही उमेदवारी मागायला आली असती. शेळके साहेबांचा फोन आला होता आम्हाला, तुम्ही इच्छुक नाही का? आम्ही म्हणलं, साहेब, अनंत माझा भाऊ आहे, तो 1 वर्षापासून या निवडणुकीची तयारी करतोय, त्याला संधी द्या, आम्ही निवडून आणतो. मोहम्मदला संधी द्या, त्यांच्या घरच्यांना संधी द्या, आम्ही निवडून आणतो. ही आमची संस्कृती आहे, ही आमची गावाची संस्कृती आहे. कुठं चाललेलं आहे गावातलं राजकारण? तुम्हाला गृहीत धरलेलं चाललंय, तुम्हाला गृहीत धरते. काही केलं तरी तुम्ही निवडून जे देणार आहात ना, हे तुम्हाला गृहीत धरायला लागले. तुम्ही तुमचं मताचा अधिकार वाया घालवताय, त्याच्यामुळे तुम्हाला गृहीत धरायला लागले. जोपर्यंत तुम्ही तुमचं ताकद दाखवत नाही, या लोकांना कधीच समज येत नाही, अक्कल येत नाही. बंधूंनो, गावात 1 महिना झाला पाणी नाहीये. कोण काय आवाज उठवायलाच तयार नाही. आणि त्यांच्या घरात 2-2 उमेदवारी. नशीब ते बचत गटाचं निवडणूक लागत नाही सर, नाहीतर तिथेही फॉर्म भरले असते. त्यामुळं विचार करा, ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. प्रणितीताईंनी काहीतरी विचार करून या उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे, संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करा. आज त्यांची बारी कोटी आहे, पाठी कोरी आहे. ते कुठल्या पदावर काम केलेलं नाही दोघंही. आम्ही काय काम केलं ते आम्ही तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मुर्शिद बेकरेंनी या गावासाठी काय केलं, मी सरपंच असताना काय केलं. आम्ही वारंवार ते सांगून ते मतं मागत नाही. पण या तरुणांना संधी द्या. येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर हे तर काम नाही केलं तर तुम्ही मला जा विचारा. आणि म्हणून मुद्दा क्रमांक 2 हे लय महत्वाचं आहे. भाजपचे उमेदवार तो 8 दिवस झाला सारखं बरळतोय, बापू आमदार हे केले, अमुक केले, तमुक केले. 2024 मध्ये हाच उमेदवार सुभाष देशमुखांना उमेदवारी देऊ नका, भूमिपुत्राला आमदार करा. लोकांनी विचारलं, बाबा असं का? तू सुभाष बाबूचाच कार्यकर्ता आहेस, त्यांनीच तुला मोठं केलंय आणि तू त्यांच्याच विरोधात बोलतोयस. म्हणलं नाही, काहीच काम केलं नाही. 10 वर्षामध्ये त्यांचा जन्मतच नाहीये. मी भूमिपुत्र आहे, मला आमदार करा, मला तिकीट द्या, नाहीतर मी अपक्ष लढतो. हा म्हणलेला भाजपचा उमेदवार आज बापूंच्या नावाने मताचं भीक मागतोय. अरे लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला. आणि म्हणून बंधूला सांगतो, ज्या नेत्यानं ह्या लोकांना मोठं केलं त्या नेत्याचे हे होऊ शकले नाही, तुमचे काय होणार आहेत? हे कुठली निवडणूक आली, निवडणूक लढायचं, यश आलं, मी माझ्यामुळे हे यश
यश आलं. साहेब स्वतःला तो घोषित राज ठाकरे समजतो. 2022 मध्ये त्यांनी आणि आम्ही मिळूनच ग्रामपंचायतचं पॅनल केलं, तुम्हाला पण माहित आहे. माननीय सिद्धू हेळकर यांच्या घराच्या सरपंच उमेदवारी होती. दुर्दैवानं त्यांना पराजय झाला. पण खापर आमच्यावर फोडला हा भाकर. मी आज आपल्या माध्यमातून त्याला विचारू शकतो, माझं आव्हान आहे. तर 2022चा खापर आमच्या डोक्यावर फोडत आहे, तर 2017 मध्ये बापूंच्या नावावर जो ग्रामपंचायत लढून जिंकला त्याचे पॅनल प्रमुख स्वर्गीय सूर्यकांत खेडे पण होते. त्याचे पॅनल प्रमुख गौरीशंकर मेंढगुली पण होते. त्याचे पॅनल प्रमुख मुत्या वाडकर होते. त्याचे पॅनल प्रमुख हेमंत स्वामी होते. या लोकांचं कुठं नाव घेतलंय का हो ना? कधी नाव घेतलंय? पत्रकार बांधू इथं समोर बसलेले आहेत, त्यांनी सांगावं. माझ्यामुळे सत्ता आली ते असं हात करून बोलायची लय सवय त्याला, आणि मागे पिल्लू सोडायचं, त्याला फोटो काढायला लावायचं. हे पब्लिक यायला पाहिजे आणि असं माझा हात यायला पाहिजे असं. ते बबलू कुठे आहे? आमचं माझा मित्र बबलू पत्रकार येत आहे. ते ग्रामपंचायत 2022च्या शेवटच्या जाहीर सभेचा एक सांगतो तुम्हाला किस्सा. 72 मिनिट भाषण केलं. 72 मिनिट. किती? 72 मिनिट. काय उद्देश तुम्हाला सांगू का ह्याच्या मागचं? काय नाही, विकास नाही, भकास नाही, काय बोलायचं नाही, नुसतं काय बोलायचं का? गुरु मेत्रे शेवटचं भाषण करणार होते, त्यांना टाइम भेटू नये. इतक्या छोट्या विचारसरणीच्या लोकांना कधीही मत देऊन तुमचं मत वाया घालू नका. आम्हालाही माहिती आहे कोणाला कुठं नेऊन ठेवावं. आता तुम्ही ठरवा. ही वेळ आलेली आहे, ही संधी आहे, ही सोडू नका. आदरणीय चेतन भाऊ नरुटे या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. नुकत्याच झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून सलग 6व्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आदरणीय चेतन भाऊ नरुटे यांच्या या व्यासपीठावर मी सर्व मंद्रुपकरांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. जोरदार टाळ्यांनी एकदा चेतन भाऊचं स्वागत करा. आणि म्हणून बंधूंनो, ही संधी आहे तुम्हाला, ही संधी वाया घालू नका. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कुठली लाडकी बहीण वगैरे काय डोक्यात घेऊ नका. माझ्या माता भगिनींना मी विनंती करतो, ते काय त्यांचे घरचे पैसे देत नाहीत, हे तुमच्या कष्टाचेच पैसे हे तुम्हाला देत आहेत. घ्या. खरं मतदान मात्र हातालाच करा. हे शेतकरी सन्मान निधी वगैरे सगळे भोपळा काय तुमचे पैसे तुम्हाला देत आहेत. आज खताचे भाव गगनाला भिडलेले आहेत, हेच पैसे तुम्हाला परत देत आहेत. बुलतापाला भळे